माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा तो भीतर होतो सत्य न्यायाचा मंत्र देतो मारा लक्षणात येतो. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, निर्भीड व्यक्तिमत्व, माननीय श्री अमरबापू चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक लक्ष्मी बेकरी अँड लक्ष्मी केक्स विटा. जयंत पाटलांना साथ द्या, त्यांच्या पाठीशी राहा. शरद पवारांनी गाठली भावनिक साथ. तर सध्याचे राजकारण विचारांचे नाही, वचपा काढण्याचे आहे. जयंत पाटलांचे वक्तव्य. जयंत पाटील यांना साथ द्या, त्यांची उंची मोठी आहे, अशी भावनिक साथ राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घातली. ते सांगलीत लोकनेते स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. तर विचारांचे राजकारण आज राहिलेले नाही, एकमेकांचा वचपा काढण्याचे राजकारण सुरू आहे, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी याच कार्यक्रमात बोलताना केले. विकासाच्या कामाला गती दिलं हे तुझा तो विश्वास होता. पण बापू अनेक वेळेला विरोधी पक्षात होते आणि विरोधी पक्षात राहून त्यांनी विकासाच्या कामाला दृष्टिकोनाला प्रोत्साहित केले. आज राजाराम बापू साखर कारखाना असो किंवा त्या सगळ्या परिसरात या अनेक संस्था उभ्या केलेल्या आहेत आणि जयंतांच्या विचाराने नेतृत्वानं त्या ज्या पद्धतीने चाललेल्या आहेत ते फायद्याच्या नंतर ज्यांनी पाया घातला त्यांच्या दृष्टीतून हे सगळं उभं राहिलं. ते कसं चालतंय हे आपण पाहतो आहोत आणि हे चालवण्याचं उभं करण्याचं काम बऱ्याच वेळेला बापू स्वतः सत्तेमध्ये नसताना झालेलं आहे. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. विरोधी पक्षातसुद्धा त्यांनी आम्ही एकत्र काम केलं. मला आठवतं आहे शेतीमालाच्या किमतीच्या संबंधीचा एक वाद आमचा लजीच्या अंतुय मुख्यमंत्री असताना झाला आणि नागपूरचं अधिवेशन होतं, तिथं चर्चा व्हावी असा आग्रह होता. आम्ही लोकांनी उचलून ठरवलं. बापू त्याच्यात होते की जळगावपासून नागपूरपर्यंत एक दिंडी काढायची आणि ती शेतकरी दिंडी आम्ही लोकांनी काढली. मी त्याच्यात पुढे होतो. बापू खांद्याला खांदा लावून होते. माझ्या आणि बापूंच्या वयात हा फरक होता. मी तरुण होतो. पण काही दिवसात 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, माझे पाय दुखायला लागले, त्रास व्हायला लागला. माझी 2 दिवस सुट्टी घेतली. पण या सगळ्या एकंदर जो प्रवास होता जळगाव ते नागपूरपर्यंत, त्या सगळ्या प्रवासामध्ये बापूंनी 1 तास सुद्धा विश्रांती कधी घेतली नाही. की आम्ही लोक जमले. 2 लोक कायम चालले. एकाचं एक तर राजाराम बापू पाटील आणि दुसऱ्यांचं नाव प्राध्यापक NG पाटील. या दोघांनी त्याच्यामध्ये शेवटपर्यंत सातत्य ठेवलेलं आहे. आणि म्हणजे किती कष्ट करायचे असते, विचार लोकांच्या बरोबर बांधायचा आणि लोकांचं दुखणं हे सत्ताधाऱ्यांच्या समोर बांधून त्याची सोडवणूक करून घ्यायची. त्यासाठी किती त्रास झाला तर तो त्रास सहन करण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन हा या दोघांचाही होता. आणि मला आनंद आहे की आज अशा कष्ट करणाऱ्या, समाजाच्यासाठी त्याग करणाऱ्या, समाजासाठी मेहनत करणाऱ्या अशा नेतृत्वाचं अखंड स्मरण पुढच्या पिढीला होण्याच्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख हा नव्या पिढीच्या समोर येण्यासाठी आज महानगरपालिकेनं हा अतिशय देखणा पुतळा या ठिकाणी उभा केला. पुतळ्याचं अनावरण जायचं म्हणल्यावर मी खूप जेव्हा 10दा विचार करतो, कारण हो अनेक ठिकाणी पुतळा ओळखताच येत नाही. तो पुतळा त्यांचाच आहे हे सांगताच येत नाही. तर हा पुतळा बघितल्याच्यानंतर साक्षात बापू आपल्यासमोर उभे हे याची प्रचिती या पुतळ्यामध्ये दिसते. त्याची उंची, त्याचा चेहरा, त्याचा फरक, या सगळ्या गोष्टी
तंतोतंत बापूंच्या समोर आपण आहोत असं वाटणारा केला आहे. आणि ज्यांनी हे काम केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. महानगरपालिकेचे अभिनंदन करतो. आणि तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जो काही विचार बापूंनी दिला, जो आदर्श फुलत केला, तो चालवण्याचं काम आज तितक्याच कष्टानं आणि तितक्या जोमानं जयंतराव करतायत. त्या जयंतरावच्या पाठीशी जसं बापूंना तुम्ही साथ दिली तशी अखंडपणाने द्या. मी तुम्हाला खात्री सांगतो की बापूंच्या नंतर जयंतरावच्या रूपानं महाराष्ट्रातल्या तरुण पिढीमध्ये जे उत्तम प्रकारचे प्रशासक आणि दृष्टी असलेले आणि संघटक जे तयार झाले त्याच्यामध्ये जयंतरावची उंची ही अतिशय महत्त्वाची आहे. त्याचा निर्धार आपण कराल अशी अपेक्षा करतो. या पुतळ्याचं अनावरण झालं असं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पण बराच काळ बापूंचा विरोधी पक्षात गेला तरी देखील माणसांचा जिव्हाळा त्यांचा कमी झाला नाही. माणसांची कसं वागायचं, माणसं कशी जपायची, हा अनुभव बापूंच्या कार्यातून आपल्या सगळ्यांना मिळाला. मला आठवतं की या जिल्ह्यात धरणाचा वाद होता. माझा वाढदिवस होता. स्वर्गीय वसंतराव दादा आमच्या घरी मुंबईला आले आणि दादा आणि बापू, मी केक कापलेला त्यांच्या समोर ठेवला, दादानी मला चारला केक आणि दोघांनी बसून या जिल्ह्यातल्या धरणाचा वाद कसा मिटवायचा याची रूपरेषा आखली. विचाराची मतभेद आणि संघर्ष होऊ शकतो, पण व्यक्तीचा मत्सर हा त्या पिढीनं कधी केला नाही. आज काळ बदललेला आहे. एखादा आपल्या मनासारखा वागला नाही तर त्वरित मत्सर सुरू होतो. हे आपण आता अनेक ठिकाणी बघायला लागलेलो आहे. राजकारण विचाराचं राहिलेलं नाही. राजकारण आता मत्सराचं, एकमेकाचा वचपा काढण्याचं झालेलं आहे. आणि म्हणून राजकारणात चांगली चांगली माणसं यायला हळूहळू आता जरा दबक्या नगरसेवक उभा करायचा म्हटलं तर एखाद्या वेळी काही वर्षांनी जाहिरात द्यावी लागेल अशी परिस्थिती आहे. कारण राजकारणच वेगळ्या वळचणीला गेलेलं आहे आणि साधन संपत्ती जास्त असेल त्याच्याबरोबर राहण्याची प्रथा लोकांची आता सुरू झालेली. पण त्यावेळी वसंतराव दादा असतील, राजाराम बापू असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील आणि त्याच पिढीतले आजचे आपले प्रमुख पाहुणे पवार साहेब आहेत, यांनी माणसं जोडली आणि महाराष्ट्र उभा केला. आणि म्हणून आज त्यांच्या पुतळ्याला पवार साहेब यावेत हा सगळ्यांचाच आग्रह होता. पवार साहेब यांनी वेळ